नात माझ तुझ जसा मासान पाणी, दोन देह एक जीव जगा वेगळी कहाणी. नाही कळलं तुला, नाही कळलं मला, नाही कळलं मला, नाही कळलं तुला. कधी जुळल्या या रेशीम गाठी, तुझ्याच साठी, 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 तुझ्याच साठी. कसला केस आहे? वा झाले का शेड? केस का पडताय? अरे साध्या रूपानं तर सायली पटत नाही. अरे तिचं लग्न झालं म्हणून काय झालं? माझं खूप प्रेम आहे तिच्यावर, म्हणून मी आता तिच्यासाठी आघोरी बनणार. आघोरी? अहो काय संबंध? आता तुम्ही आघोरी बनून तिला प्रपोज करणार आहे की काय? वेडा झालास का? मी तिच्या घरी आघोरी बनून जाणार आणि तिला भीती दाखवणार आणि सांगणार तुझ्यावर भलं मोठं संकट आलेलं आहे आणि यातून तुझा तारणहार फक्त न फक्त एकमेव दीपकच असणार. कुठे गेले? हो शेठ, पण ती तुम्हाला ओळखणार. तुमचं नाक, तुमचे डोळे, तुमचं कान, हे सगळं ती ओळखते. तेवढं ती लगेच ओळखणार. नाही नाही नाही, अजिबात नाही ओळखणार. राऊंड राऊंड राऊंड. त्याच्यासाठी माझ्याकडे एक आयडिया आहे. पंक्या बघ आता तू थोबाड आरच्या. अहो ओळखेल शेठ ती. हो मला का रंगवलंय? रंगवलं म्हणजे अरे कसा माहितीये का, तू माझा चेला आणि मी तुझा गुरु. चेल्याशिवाय बाबाला वजनच येत नाही. तू फक्त एकच काम करायचं, माझ्या गप्पांना फक्त बढावा द्यायचा. समजलं? अहो पण हे रिस्की होऊ शकतं. त्या श्रेयसने जर पकडला ना, तर तो श्रेयस आपल्याला शाळेतल्या छडीने फटके दिलो. आई ग, अरे तू त्याच्याकडे कशाला लक्ष देतो? तू फक्त दक्षिणेवर लक्ष दे. हा, त्यातले अर्धे तुझे अर्धे माझे. बस. चालतंय चालतंय, लगेच श्री गणेशा करू आणि जाऊ. पण ऐका, जर पकडला गेलो आणि मार पडला तर मी तुम्हाला ओळखत नसतो. आधी सांगून ठेवतो. काय नाही होणार. आता फक्त एकच करायचं, सायलीच्या मनात दीपकची ज्योत पेटवायची. बम बम भोले, बम बम भोले, कल्याणमस्तु. पोरी पोरी, मला दिसतंय तुझ्या आयुष्यात खूप मोठं संकट येणार आहे पोरी. अरे बापरे, बाबा कोण तुम्ही? चेंड बागदमडम, हे त्रिकाल ज्ञानी महाभयंकर शीघ्र गोपी आघोरी बाबा आहेत. पोरे, तू विवाहित आहेस, सुखी आहेस असं तुला वाटतंय, पण तुझी कुंडली खूप खराब आहे पोरी. पोरी, तुझ्या कुंडलीत फार मोठा दोष आहे. तुझी खरी लाईट हरवली आहे पोरी, हरवली आहे. तुला जर चांगला मार्ग निवडायचा असेल तर मी सांगतोय तेच तुला करावं लागेल पोरी. काय करावं लागेल? पोरी, मला ध्यान करताना एक चेहरा दिसतोय. तुझ्या घराच्या आसपासच तो चेहरा आहे. माझ्या डोक्यात सारख गर 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 फिरतोय पोरी. तो चेहरा म्हणजे चालतं बोलतं टॅलेंट आहे पोरी. पोरी, उंच, देखणा आणि वाघासारखी चाल असलेला. अफगाणिस्तान, जबरस्तान, कब्रस्तान, कमीने पाकिस्तान.
तू तुझ्या आयुष्यातील खरा हिरा हरवतेस पोरी, हरवतेस. त्याला ओळख, त्याला पटव पुरी, पटव. तो तुला पटकन पटेल पुरी, पटकन पटेल. पटवून टाक पुरी त्याला एकदा. कोण? आमचं वॉचमॅन? तुम्ही आम्हाला राग आणताय. तो तरुण म्हणजे तुमच्यावर देवाची पडलेली सावली आहे. बाबांना दिसतंय त्या तरुणानं आजपर्यंत लग्न केलेलं नाहीये. तो तुमच्या एका नजरेसाठी तळमळतोय. बाकीचं बाबा सांगतील. हो, तो मुलगा म्हणजे गुणांचा खान आहे. तो तुझ्या पतीपेक्षा तुला खूप प्रेम देऊ शकतो पोरी. तुझा पती शाळेच्या कामामध्ये व्यस्त असेल, पण तो तुझ्या एका हाकेवर तुला ओ देईल पोरी. पोरी त्याला ओळख, पोरी ओळख. मग मी काय करू बाबा? त्या तरुणाचं नाव काय आहे? पोरी, नाव सांगणं शास्त्रात बसत नाही. त्याच्या नावातच प्रकाश आहे. तो तुझ्या आयुष्यातला अंधार दूर करेल. पोरी त्याला ओळख, पोरी त्याला ओळख. त्याला एकदा संधी देऊन बघ. बच्चा, बाबाने तुझ्या आयुष्यातला खरा जोडीदार शोधून दिलाय. बाबाच्या महान ज्ञानासाठी आणि ही सिद्धी पूर्ण करण्यासाठी तुला काहीतरी दक्षिणा ठेवावी लागेल. किती? 1000 रुपये दे. आपण साधू आहोत, संन्यासी आहोत वत्स, आपल्याला नको दक्षिणा. नाही बाबा नाही. शास्त्रात लिहिलंय कोणतंही ज्ञान दक्षिणेशिवाय अपूर्ण असतं. तुमच्या अंगावरची राखही महाग झालीये, त्यामुळे दक्षिणा घ्यावीच लागेल. 1000 रुपये ठेव. बाबा, तुम्ही एवढं मोठं सत्य सांगितलंय तर मला दक्षिणा द्यावीच लागेल. पण माझा प्रॉब्लेम असा झालाय की माझ्याकडे कॅश नाही आहे आणि माझा नवरा सगळे पैसे घेऊन गेलाय. याच्यावर आमच्याकडे पर्याय आहे. हे घ्या स्कॅनर. स्कॅन करा आणि मोक्ष मिळवा. अरे वा बाबा, तुमच्या मोक्षाचा मार्ग तर थेट दीपक सरनाईक यांच्याकडे जातो. हो. म्हणजे या स्कॅनरवर दीपक सरनाईक असं नाव येते. दीपक, तुला काय वाटलं? तू पावडर फासून येशील आणि मी तुला ओळखणार नाही? तो प्रकाश देणारा तरुण तूच आहेस ना? बाबा गेम बसला. पळा. श्रेयस, अरे लक्ष कुठे आहे तुझं? श्रेयस, लक्ष कुठे आहे? नाही, काय नाही. आज विचार करतो की आजकाल लोकांना स्वतःच्या घरापेक्षा इतरांच्या घरात जास्त इंटरेस्ट असतो, नाही का? म्हणजे मला कळलं नाही. कळतंय ग, सगळं कळतंय, पण वळत नाहीये. काय करणार ना? प्रेम केलंय. तू तू काय म्हणतोयस मला नाही कळत रे. मला मूर्ख समजतेस का तू? हे बघ, तुझ्याच साठी, तुझ्याच साठी. हरामखोर. तुला 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 माझाच मोबाईल सापडलं होतं स्कॅनर. माझाच मोबाईल सापडलं होतं. सॉरी सॉरी शेट, सॉरी. सॉरीच्या लाडक्या. आता पुढं काय करायचं ते बघ. अगे सायली, काय वेडी झालीस की काय? काय झालंय सांग तरी. अगं दादा, काल ना माझ्याकडे साक्षात अघोरी बाबा आले होते. हा, आणि ते बाबा कोण माहिती? कोण? आपला दीपक आणि त्याचा तो पंकज. दीपक?
पण तो दीपक का अघोरी बाबा म्हणून आला होता? अगं मला पटवण्यासाठी. अंगाला राख, डोळ्याला काजळ. आधी तर त्याला बघून बाई मी घाबरलेच, पण मग ना तो अघोरी बाबांच्या आवाजात बोलायला लागला, बच्चा तुझ्या आयुष्यात खूप मोठं संकट येणार आहे बच्चा. तुझ्या आयुष्यात एक खूप सुंदर तरुण आहे, तो चालता फिरता टॅलेंट आहे, वाघाची चाल आणि काय काय म्हणत होता. म्हणजे स्वतःबद्दल असं कोण बोलतं? अगं तो म्हणत कसा होता की त्या तरुणाने अजूनही तुझ्यासाठी लग्न केलेलं नाहीये, तो तुझ्या प्रेमात वेडा आहे. मग तो ओळखला नाहीस त्याला? त्याच्या डोळ्यात बघून मला शंका आलीच होती, पण मग तो पंकज दक्षिणा मागायला लागला. मग दीपक म्हणतो कसा की नाही नाही आपण साधू संत, आपण दक्षिणा मागायची नाही. मग पंकज म्हणतो अहो बाबा तुमच्या अंगावरची राख सुद्धा महाग झालीये. मग पैसे दिले तू त्यांना? अगं नाही, तेच तर आहे ना. मी त्यांना म्हंटल माझ्याकडे कॅश नाहीये, आणि मग तो पंकज म्हणतो कसा की आम्ही स्मार्ट बाबा आहोत. तर त्या पंकजने थेट खिशातून मोबाईल काढला आणि म्हणतो स्कॅन करा. मी स्कॅन केलं, त्याच्यावर मोठ्या अक्षरात नाव लिहून आलं, दीपक सरनाईक. अय्या, म्हणजे स्वतःच्या नावाचा QR कोड घेऊन कोण येतं? किती भावट आहे ग तो. हो ना, मस्त फजिती केली तू त्याची. आणि हा पुढच्या वेळी तो आला ना की मला नक्की बोलव. नक्की. काय मज्जा आली म्हणून सांगू तुला. जाऊ दे, दीपकच्या योगाने का होईना आज तुला खूप दिवसानंतर हसताना बघितलं मी सायली. मला खूप बरं वाटलं. हे बघ बाळा, आज स्कूलमधून तुझी मोठी कंप्लेंट आली आहे माझ्या कानावर. पण असं करून चालणार नाही. हुशार विद्यार्थी आहेस ना तू, छान अभ्यास करायचा आणि मोठं व्हायचं. चल चल चल, पळ पळ, जा खेळायला जा बरं. सायली, तुझ्या प्रेमात तू मला बर्बाद केलंस, मग मी तरी तुला कसं सुखात जगू देईन? श्रेयस, अरे लक्ष कुठे आहे तुझं? श्रेयस, हा? लक्ष कुठे आहे? नाही काय नाही, आज विचार करतो की आजकाल लोकांना स्वतःच्या घरापेक्षा इतरांच्या घरात जास्त इंटरेस्ट असतो, नाही का? म्हणजे मला कळलं नाही. कळतंय ग, सगळं कळतंय, पण वळत नाहीये. काय करणार ना, प्रेम केले. तू तू काय म्हणतोयस मला नाही कळत आहे रे. मला मूर्ख समजतेस का तू? हे बघ, तुझ्याच साठी, तुझ्याच साठी. आजे, आता मी तुला पाठवणार नाही, आणि माझे 300 रुपये नाही का तुझ्या येण्या जाण्यातच जातात. ते बाबा वारीला गेले, बाबा आल्यावर जा तू. म्हणजे तुला वाटतं मला ह्यांनी पाठवूच नाही, पण म्या जाणार म्हणजे जाणारच. श्रेयस, अरे लक्ष कुठे आहे तुझं? श्रेयस, हा? लक्ष कुठे आहे? नाही काय नाही, आज विचार करतो की आजकाल लोकांना स्वतःच्या घरापेक्षा इतरांच्या घरात जास्त इंटरेस्ट असतो, नाही का? म्हणजे मला कळलं नाही. कळतंय ग, सगळं कळतंय, पण वळत नाहीये. काय करणार ना, प्रेम केले. तू तू काय म्हणतोयस मला नाही कळत आहे रे. मला मूर्ख समजतेस का तू? हे बघ,
तू राधाला वचन दिलेस की तू माझ्याजवळ येणार नाहीयेस म्हणून. का? हे बघ श्रेयस, तेव्हा ती परिस्थिती तशी होती, मला बोलावं लागलं. परिस्थिती? आपल्या बेडरूमचे निर्णय घेणारी जर बाहेरची माणसं असतील तर आपण पती पत्नी म्हणून कुठे आहोत? तुला तिचे वचन पाळायचे पण आपल्या वचनांचं काय? आपण घेतलेल्या 7 फेऱ्यांचं काय? आज तू सिद्ध केलंयस सायली की तुला आपल्या नात्यापेक्षा तिचं नातं जास्त महत्वाचं आहे. हे बघ, मी तुला शेवटची संधी देतोय, सुधार, नाहीतर मला कठोरात कठोर निर्णय घ्यावा लागेल. श्रेयस, श्रेयस, अरे तुला आश्चर्य वाटलं असेल ना की मी तुला इथे का बोलवलं? मला वाटतं आपल्यातले काही गैरसमज दूर करून आपल्याला आता बोलण्याची वेळ आलेली आहे. तुला काय बोलायचंय माझ्याशी? तुला काय वाटतं मला काहीच कळत नाहीये का? तू माझ्या आणि माझ्या बायकोमध्ये जी काही वचनांची भिंत उभी केली आहेस ना, त्याबद्दल बोलायला बोलवले मी तुला इथे. तुमच्यामध्ये जे काही बोलणं झालंय ना ते मी माझ्या कानाने ऐकलंय. हे बघ, ते आमचं खासगी बोलणं होतं. खाजगी? जेव्हा तू माझ्या बायकोला माझ्यापासून दूर ठेवण्याचं वचन घेतेस ना तेव्हा ते खाजगी उरत नाही. ते माझ्या आयुष्यावर आणि वैवाहिक जीवनावर केलेलं अतिक्रमण आहे. आणि तू कोण लागून गेलीस माझ्या आयुष्याचा कायदा ठरवणारी?